कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपच्या महानगर सरचिटणीस धनश्री तोडकर या इच्छुक होत्या. मात्र पक्षांना उमेदवारी नाकारल्यानंतर तोडकर यांनी समाज माध्यमांमधून आज सकाळी भाजप कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. तोडकर यांच्या पोस्टची दखल घेऊन जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा तोडकर यांना नोटीस बजावली होती. दरम्यान आज पहाटेपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तोडकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भाजपनं आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत धनश्री तोडकर यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊन कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. की पहिल्यांदा माझा विश्वास होता की भाजप पक्षावरती की माझी उमेदवारी नाकारणार नाही आणि मला उमेदवारी 99% मिळणार. कारण मी प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात आमच्या भागामध्ये कमळ हे चिन्ह रुजवलेलं आहे. आणि असं मी ग्राउंड लेवलला काम करत असताना माझ्याशी पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्त्याशी अन्याय केला असा झाला आहे. पण माझी पुढची भूमिका आहे की मी ही निवडणुका लढणारच आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरणार. कारण भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं कोल्हापुरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच धनश्री तोडकर यांनी बंडखोरीचा निर्णय घेतल्यानं आता भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.